देवी सरांना सांगितलंय. त्यांना कळवलं. विक्रम भाऊजी आणि देवयानी अजून घरी आले नाहीयेत. काही सांगूनही गेले नाहीत म्हणून फोन करून बघत होता. जुनीच सवय विक्रमादित्यांची, कुणालाही सांगून जात नाहीत ते. काळजी वाटत होती. आज पोलीस स्टेशन मध्ये येणं मला शक्य होणार नाही. माझ्या चुलत बहिणीने आत्महत्या केली आहे. तू पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलंस की पोलीस केस आहे? एक्सक्यूज मी सर, मी या सगळ्याची कदम सरांना काल रात्रीच कल्पना देऊन ठेवली होती. हे बघ, डेड बॉडीच्या आसपासच्या ज्या वस्तू आहेत त्याला कोणालाही हात लावू देऊ नकोस. मी तिकडे येतोय, थांब. हे बघा सर, तुम्ही इकडे येऊ नका प्लीज. एक बहीण म्हणून मी कितीही दुःखी असले तरी एक इन्स्पेक्टर म्हणून मी माझं कर्तव्य कधी विसरलेले नाहीये आणि विसरणारही नाही. मला असं वाटतं मी घरी जाऊन येतो. वहिनींचं बरेच मिस कॉल दिसतात. त्यांना काहीच सांगितलं नाही ना आपण, तसेच बाहेर पडले. काळजीत असतील ते. म्हणजे तुम्ही काहीच सांगितलं नाही? नाही. मग निघा तुम्ही. मी थांबते दादा. विक्रम जाऊन. नाही देवयानी, तू जशी या घरची मुलगी आहेस तशी त्या घरची सून आहेस. तुम्ही दोघं आधी घरी जा आणि घरी फोन करून सांगा कोणाचा तरी जीव टांगणीला लागला असेल तिथे. विक्रम, कुठे गेला होतात तुम्ही? आहो, फोन करतोय आम्ही, सध्या फोन सुद्धा उचलला नाही तुम्ही. सांगून तरी जायचं तर. किती काळजी वाटते. देऊ, काय झालं अगं? काय झालं भाऊजी? बहिणीने, देवयानीच्या बहिणीने, श्रावणीने आत्महत्या. Hey Dad. अमोल, How's you? Where is Mom? Just tell me now. Mom? Hey, are you all right? Yeah, Dad, she's fine. अमोल, मॉम, अगं मी आता इथेच खूप दिवस राहणार आहे आणि तुमच्याच बरोबर मॅक्सिमम टाइम स्पेंड करणार आहे. ओके, सो डोंट वरी, आय एम विथ यू. अमोल, आपली श्राऊ. अरे हो, श्रावणी कुठे? श्रावणी कुठे गेली? ए श्रावणी, ए सिस, वेर आर यू? ए श्रावणी. आधी फ्रेश हो, मग बोलूया आपण. I'll be back. साईना, देवयानीच्या घरी काय घडलं याची कल्पना आहे ना तुम्हाला? हो, तिच्या बहिणीनं आत्महत्या केली. तरी हा सण तुम्हाला साजरा करायचा. कुणीतरी स्वतःच्या आयुष्याला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं म्हणून आम्ही आमच्या घरी सण साजरा करायचा नाहीये. कोणीतरी नाही, देवयानीची बहीण होती ती. मुळात देवयानीच जर आमची कोणी लागत नाही तर आम्ही तिच्या बहिणीचा विचार का करायचा? ती अपेक्षा पण नाहीये तुमच्याकडनं साहेब. देवयानी आता तिच्या घरी निघाली. तुम्हाला तिच्याशी चांगलं बोलता येणार नाहीच, पण किमान तिला लागेल असं तरी बोलू नका.